मकर संक्रांत म्हटली की हळदी कुंकू हे आलंच. तर मकर संक्रांतीपासून हळदी कुंकवाचा सण चालू होतो. तर त्यासाठीच मी तुम्हाला छान असं फुलांच्या रांगोळीचं डेकोरेशन दाखवणार आहे. तर त्यासाठी मी इथे एक प्लास्टिकची परडी घेतलेली आणि त्यात मी हळदी कुंकू ठेवून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार डेकोरेशन करू शकतात. इथे एक तुम्हाला मी बेसिक आयडिया देणार आहे की तुम्ही कशा पद्धतीने डेकोरेशन करू शकतात. तर आता या परडीच्या भोवती मी आता फुलांचं डेकोरेशन करणार आहे, ज्यात मी सफेद कलरची जी शेवंती असते तिच्या पाकळ्या काढून घेतलेल्या आहे. परडीभोवती आपल्याला या फुलांचं एक सर्कल बनवून घ्यायचं आहे. फुलांमध्येही रंगसंगती तुम्ही तुमच्या मनाने ठरवू शकतात, परंतु मी माझ्या आवडीचं तुम्हाला इथे आज डेकोरेशन दाखवणार आहे. आता हे सफेद ज्या पाकळ्या आहेत त्या मी व्यवस्थित अशा सर्कलमध्ये अरेंज करून घेणार आहे. या पद्धतीने आपल्याला ते गोल असं व्यवस्थित मांडून घ्यायचं आहे. नंतर इथे माझ्याकडे पर्पल कलरच्या शेवंतीच्या ज्या पाकळ्या होत्या त्या मी टाकून घेणार आहे आणि त्याही आपल्याला सर्क्युलर अशा अरेंज करून घ्यायच्या आहे. छान असं फुलांचं डेकोरेशन हे ज्यावेळेस आपण बनवतो तेव्हा ते दिसतं आणि बनवायलाही खूप सोपं असतं. तर आता आजकाल रांगोळी काढत बसण्यापेक्षा फुलांच्या रांगोळीलाच जास्त डिमांड आहे आणि त्यात तुम्ही रंगसंगती कशी करता त्यानुसार ते डेकोरेशन छान असं उठून दिसतं. इथे मी पिवळ्या कलरच्या झेंडूच्या पाकळ्या घेतलेल्या आणि त्याचे छोटे छोटे सर्कल मी ह्या मोठ्या सर्कल भोवती करून घेणार आहे. साधारण एक 5 ते 6 असे सर्कल याच्या भोवती बनतात, ते आपण व्यवस्थित अरेंज करून घ्यायचे. साधारण एक 5 ते 6 सर्कल या मोठ्या सर्कल भोवती येल्लो कलरच्या या फुलांचे बनतात. ते आपण छान असे अरेंज करून घ्यायचे आणि आपण कॉम्बिनेशन आपल्या डोक्यात ठेवायचं आहे की आता ह्या येल्लोला कुठलं कॉम्बिनेशन छान जाईल. तर आता येल्लोला रेड कलरचं कॉम्बिनेशन इथे मस्त दिसतं, म्हणून मग या संपूर्ण सर्कल भोवती मी आता रेड कलरच्या गुलाबाच्या पाकळ्या लावून घेणार आहे. फायनल जे डेकोरेशन आपलं होतं ते खूप सुंदर दिसतं. रेडला येलोचं कॉम्बिनेशन छानही दिसतं आणि हळदी कुंकवाची तुमची जी थीम आहे त्यालाही ते मॅच होतं. त्यामुळे आता मी इथे रेड आणि येलोचं हे कॉम्बिनेशन करून घेणार आहे. तुम्ही तुमच्या डोक्याने तुम्हाला ज्या आयडियाज लढवता येतील त्या तुम्ही इथे लढवायच्या आहे आणि डेकोरेशन सुंदर असं बनवून घ्यायचं आहे. आता बघा, अर्धे सर्कल्स मी इथे कंप्लीट केलेले आहे. याच पद्धतीने मी हे संपूर्ण सर्कल्स कंप्लीट करून घेणार आहे. आपण ज्यावेळी रांगोळी काढतो तर त्या रांगोळीवर लहान मुलं पाणी सांडवतात आणि मग त्याचे डाग जे आहेत ते आपल्या फरशीवर पडतात आणि मग ते बरेच दिवस निघत नाही. तर त्यासाठी फुलांचं डेकोरेशन हे खूप छान पर्याय आहे. आता बघा, मध्ये मी इथे हिरव्या बांगड्या ठेवून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये आपल्याला तांदूळ सोडून घ्यायचे. तुम्ही या तांदळावर सुपारीही ठेवू शकतात. मी इथे तुळशीची पानं ठेवून घेणार आहे, त्यामुळे हे जे डेकोरेशन आहे ते खूप छान दिसतं. बघा, रांगोळी किती छान अशी उठून दिसते. तुम्ही कलर कॉम्बिनेशन कसं घेता त्यानुसार आपली जी रांगोळी आहे ती खूप छान दिसते. आता यावर मी तुळशीची पानं ठेवून घेणार आहे. बघा, आपलं फायनल डेकोरेशन सुंदर असं रांगोळीचं बनवून तयार झालेलं आहे. तुम्ही या हळदी कुंकवाला हे डेकोरेशन नक्की ट्राय करा.